कुठल्याही प्रकारचं महागडं साहित्य न वापरता घरातील उपलब्ध साहित्यात आणि फक्त 3 चमचे तुपाचा वापर करून आज मी हे एकदम मस्त असे पौष्टिक लाडू बनवलेले आहेत। तर डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत असंख्य फायदे देणारे हे लाडू बनवायला सुद्धा एकदम सोपे आहेत। पाक वगैरे करावा लागत नाही, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात सहज कुणीही बनवू शकेल इतके सोपे हे लाडू आहेत। तुम्हाला जर केस गळतीचा काही त्रास असेल किंवा मग स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, वजन मेंटेन ठेवायचं असेल, तसेच सतत थकवा जाणवत असेल, अंगदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा मग सांधेदुखी यापैकी काहीही त्रास असेल ना, तुम्ही रोजच्या आहारात हा एक लाडू समाविष्ट करा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल इतके पौष्टिक हे लाडू आहेत। तर चला बघूया कसे करायचे हे लाडू। तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी कढाईमध्ये 2 वाट्या हे जवस घेतलेले आहे। यालाच इंग्लिशमध्ये फ्लॅक्ससीड म्हणतात किंवा मग अळशी असं सुद्धाही म्हणतात। तर आता हे जे जवस आहे ना, हे लो फ्लेमवर मी मस्त असे खरपूस भाजून घेते। जवस तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की जवस केस वाढीसाठी, तसेच स्किनसाठी, तसेच कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवण्यासाठी, वजन कंट्रोल करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे इथे आपण जवसाचा जास्त वापर केलेला आहे। तर हे बघा, जवळपास इथे 5-6 मिनिट झालेले आहे। जवस आता छान खरपूस भाजून झालेले आहेत। तर आता हे जवस मी काढून ठेवते आणि सेम कढाईत आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। तर शेंगदाण्यामध्ये ना भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि तुम्हाला माहितीच आहे की शेंगदाण्यांना ना गरिबांचे बादाम म्हटलं जातं। त्यामुळे शेंगदाणेसुद्धा आपल्याला इथे वापरायचे आहे। शेंगदाणेसुद्धा मी लो फ्लेमवर मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहे। तर हे बघा, शेंगदाण्याची आता साल वेगळी होते, म्हणजे शेंगदाणेसुद्धा आपले व्यवस्थित भाजल्या गेलेले। तर हे भाजलेले शेंगदाणे मी सुद्धा आता एका दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते। आता इथे मी सेम कढाईत 1 वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत। सफेद तीळसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये आहे ना कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, तसंच लोह असतं, त्यानंतर भरपूर सारे फायबर्स असतात। त्यामुळे हे तीळसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। तर तीळसुद्धा मी लो फ्लेमवर मस्त असे तडतडेपर्यंत आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेते। तर हे बघा, तिळाला सुद्धा मस्त असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता हलके हलके तडतडायला लागलेले आहे। तर आता हे तीळसुद्धा मी एका भांड्यात काढून घेते आणि तीळसुद्धा आपल्याला गार करायला ठेवायचे। फक्त तीळ भाजताना आहे ना ते करपणार नाही याची काळजी घ्यायची, नाही तर मग ते लाडवामध्ये कडवट लागतात। तर भाजलेले तीळसुद्धा मी ताटात काढून ठेवलेले आहे आणि परत एकदा सेम कढाईमध्ये इथे मी 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे 5-6 काजू आणि 5-6 बदामाचे काप घेतलेले आहे। आता हे सगळं साहित्यसुद्धा आपल्याला लो फ्लेमवर मस्त अशा हलक्याशा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरंसुद्धा आपल्याला खूप जास्त करपवायचं नाही, नाहीतर मग ते सुद्धा लाडूमध्ये कडवट लागतं किंवा मग जळकट लागतं। तर हे बघा, जवळपास इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकत असाल आता खोबऱ्याला मस्त असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। तर गॅस मी बंद करते आणि हे भाजलेलं खोबरंसुद्धा आपण ताटात काढून घेणार आहोत। तर हे बघा, सगळं भाजलेलं साहित्य इथे मी एका ताटात काढून घेतलेलं आहे। हे सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग पुढची प्रोसेस करायची आहे। तर सगळं साहित्य इथे माझं थंड झालं होतं। खोबरं सोडून बाकी राहिलेलं जे सगळं साहित्य आहे ना, ते मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। जवस, तीळ आणि शेंगदाणे, फक्त खोबरं मी तसंच ठेवलेलं आहे। त्यानंतर यात मी एक छोटा जायफळाचा तुकडा टाकला आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला हे साहित्य फिरवत असताना आपल्याला पल्स मोडमध्ये फिरवायचं आहे। जर तुम्ही कंटिन्यू मिक्सर फिरवला ना, यातलं जे तेल आहे ना ते रिलीज होईल आणि नंतर मग आपले लाडू जे आहे ना ते चिवट लागतील। त्यामुळे मिक्सरला फिरवताना आपल्याला हे पल्स मोडमध्ये फिरवायचं आहे, जेणेकरून लाडू आपले जे आहे ना ते टाळ्याला चिकटत नाही। तर सगळं मिक्सरला फिरवलेलं साहित्य मी ताटात परत एकदा काढून घेतलेलं आहे आणि आता यात ना 1.5 वाटी गूळ टाकून घेते। तर गुळाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतात। व्हिडिओत जे प्रमाण दिलेलं आहे ना त्या प्रमाणात एकदम परफेक्ट गोडीचे हे लाडू होतात। गूळ टाकल्यानंतर परत एकदा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं। आता हे जे मिक्स केलेलं साहित्य आहे ना, हे आपण 2 बॅचेसमधून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। घेतलेल्या साहित्यापैकी अर्ध साहित्य मी सुरुवातीला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। तर मिक्सरला आत्ता फिरवताना सुद्धा आपल्याला हे पल्स मोडमध्येच फिरवायचं आहे। जर तुम्ही कंटिन्यू फिरवलं ना तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यातलं जे ऑइल आहे ना किंवा तेल आहे ना ते रिलीज होईल आणि लाडू आपले चिवट होतील।
तर ह्या लाडवांसाठी आपण जे काही साहित्य वापरलेलं आहे जसं खोबरे, त्यानंतर शेंगदाणे, तीळ, त्याला स्वतःचंच असं तेल सुटतं. त्यामुळे मिक्सरला जर कंटिन्यू फिरवलं तर ते लाडू चिवट होतात. त्यामुळे मिक्सरला फिरवताना पल्स मोडमध्येच फिरवायचं आहे. तर राहिलेली जी बॅच आहे ना तीसुद्धा मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. आता यात मी 3 चमचे तूप टाकून घेते आणि हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे सगळं जे साहित्य आपण वापरलेलं आहे याला स्वतःचंच असं भरपूर तेल सुटतं. त्यामुळे अगदी 2 ते 3 चमचे तुपातसुद्धा हे लाडू परफेक्ट वळल्या जातात. त्याला अजिबात जास्त तुपाची किंवा तेलाची गरज पडत नाही. जर तुम्हाला तेल न वापरता जरी वळायचं असेल ना तरी तुम्ही थोडंसं जास्तीचं मिक्सरला फिरवून हे लाडू बिना तुपाचे सुद्धा वळू शकतात. तूप टाकल्यानंतर परत एकदा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं आणि आता याचे लाडू वळून घेते. तर हे बघा अगदी सहज याचे हे लाडू वळल्या जातात. एकदम परफेक्ट हे लाडू वळल्या जातात. जेव्हा आपण मिक्सर फिरवतो ना तर मिक्सराच्या उष्णतेने सुद्धा याला तेल सुटतं. त्यामुळे जास्त तेल तूप वापरण्याची ह्या लाडूंमध्ये अजिबात गरज पडत नाही. अगदी सहज हे लाडू वळल्या जातात. तर हे बघा अशाच पद्धतीने राहिलेले सगळे लाडू मी वळून घेतलेले आहे. तर इथे आपले हे ना एकदम मस्त असे स्वस्तात मस्त लाडू तयार झालेले आहे. हे लाडू तुम्ही एकदाच बनवून महिनाभरासाठी आरामात स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. महिनाभर छान आरामात टिकतात आणि रोज एक लाडू तुम्ही तुमच्या आहारात घ्या. तुम्हाला नक्कीच खूप फरक पडेल. तेव्हा नक्की बनवून बघा. कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.